केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी टास्क फोर्सची स्थापना. मोदींची घोषणा. हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. आधारचे नंदर निलेकणी अध्यक्ष. परीक्षा व्यवस्थेमध्ये तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार. संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस. आंदोलकांवरील लाठीचार्जवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता. इंडिया आघाडीची आज महत्वाची बैठक. लोकसभेत विधेयक मांडण्यावरून बैठकीला महत्व. पॅलेट गन वापरण्याची परवानगी कोणी दिली? राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सवाल. पॅलेट गन लाठीचार्जवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता. दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरील लाठीचार्ज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. पोलिसांनी आंदोलकांवर जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र. विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी. आंदोलनकर्त्यांवर अतिबळाचा वापर, अश्रुधूर आणि पॅलेट गन वापरल्याचा आरोप. अभिजित दिपकेंनी कपिल सिब्बल यांची भेट घेतली. जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्याबाबत सरकारनं आश्वासन दिलंय. यावर ही भेटीमध्ये चर्चा. अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले. एका झुरळानं हुकुमशाला नमवलं. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिलंय. ठाकरेंचं वक्तव्य. त्यांना सेलिब्रेशनसाठी काहीतरी कारण मिळालं. जल्लोष सभेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तरुणाईला भेडसावणाऱ्या प्रश्नावर मोदींनी संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतले, अशीही प्रतिक्रिया. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आज सभागृहात उत्तर देणार. या अनुषंगानं प्रल्हाद जोशींनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शिक्षण खात्यासंदर्भात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची ते आज उत्तरं देणार. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्री परिसरात शुभेच्छांच्या बॅनरबाजीची चर्चा. नवसाला पावला नाही म्हणून देव बदलणारी आमची औलाद नाही. मातोश्री बाहेरच्या बॅनरवरून फुटीर नेत्यांवर निशाणा. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार. यासह ई-केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. निवडणुकांचं वेळापत्रक सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश. आज निवडणुकांच्या तारखांबाबत स्पष्टता येण्याची शक्यता. LGBTQ ही समाजाचा एक भाग. त्यांना सन्मानानं वागवा. हीन वागणूक देऊ नका. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. इथेनॉलच्या निर्णयाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. इथेनॉल मिक्स केल्यानं वाहनं बिघडत असतील तर मोबदला द्या. नितीन गडकरींच्या राजीनाम्यावरच्या प्रश्नावर राजू शेट्टींचं उत्तर. आमदार रोहित पवार यांची आज महत्वाची पत्रकार परिषद. 22 मार्चला घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीबाबत माहिती देणार. आमदार रोहित पवार यांचं ट्विट. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर विकास कामांसाठी पुढाकार घेतल्यानं शिंदेंकडून आव्हाडांचं कौतुक. तर शिंदेंनी विकास कामात कधी अडचण केली नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. भाजपला जळगावात मोठा धक्का. अमळनेर शहराध्यक्ष श्याम पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हिंसेनं दडपण्याचा प्रयत्न आणि पक्षाच्या धोरणांवर नाराज होऊन श्याम पाटलांचा राजीनामा.